अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल तालुक्यातील मुरगुड येथे एका वृद्धाला बोलण्यात गुंतवून त्यांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 सर्राईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे। रसूल सरताज इराणी राहणार जयसिंगपूर आणि सुमित संदीप दाइंगडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून 3,10,800 रुपये किमतीचे दागिने, मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे। मुरगुड येथील विश्वनाथ भिवाजी शिंदे हे 27 एप्रिल रोजी सायंकाळी मुख्य रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले। या परिसरात सोन्याचे दागिने चोरीला जात आहेत, तुमचे दागिने काढून खिशात ठेवा असे सांगून त्यांना बोलण्यामध्ये गुंतवले। त्यानंतर हात चालकीने त्यांच्या 2 अंगठ्या आणि सोन्याची चेन चोरून आरोपींनी पोबारा केला होता। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीचे पथक समांतर तपास करत होते। हे आरोपी कोल्हापूर सांगली मार्गावरील अतिग्रे गावाजवळ येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या रसूल इराणी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात 10हून अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी या दोघांनाही पुढील तपासासाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।